लक्ष्मण 11 दसे ब्लास्टर क्रिकेट संघानं टॉस जिंकून प्रथम सुरेश सर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे जबी स्पोर्ट काट्याची वाडी क्रिकेट संघाला. चला सलामीची जोडी लगेच जय हनुमान खेवारे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत या दुसऱ्या सत्रामध्ये. खेवारे क्रिकेट संघ ज्याला आपण पाहताय मित्रांनो अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने संघ एका ट्रॉफीच्या शोधात आहेत. अनेक स्पर्धा खेळलेला आहे, अनेक स्पर्धांमध्ये अक्षरशः रडलेला आहे, परंतु आता त्यांच्यासमोर आव्हान देखील त्याच पद्धतीचं आहे. इथे जिंकावं लागेल कारण समोर टीम देखील तेवढीच नामांकित आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आयुष्यानं प्रसाद ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान खेवारे क्रिकेट संघाच्या माध्यमातून रंगी आणि शिंगी काळू आणि बाळू मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला 3 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज क्रमांक 1 अभयला आपण पाहताय. हा कदाचित जाणं महत्वाचं आहे कारण पहिला प्राधान्य त्याला देऊन टाका. अभय तयार आहे आणि स्ट्राईक एंडवरती आयुष, नॉन स्ट्राईक एंडवरती आपण प्रसादला पाहताय. मॅच सुरू होते, डाव होतो सुरू. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अभय तयार. पहिला बॉल, ओहो पहिल्याच बॉलवरती फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, दुसरी साठी नाहीये. आंधळी फिल्डिंग झाली, जराशी चापून झाली, तोपर्यंत चुपून झाली, तोपर्यंत एक आली आणि एका धावेनं संघाचं खातं खुलं झालेलं आहे. संघाचं खातं एका धावेनं खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर गॅप मध्ये ढकललेला आहे आणि यावेळेस हो दोन क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू मात्र यावेळेस लाय चुना मळ तंबाखू चिकू 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 4 चौकार. अगदी आपण जाऊया इथे चौकार हॅट्रिक कंप्लीट होईल का. ओह याही वेळेस हो फटका भयानक. बॅटिंग साठी मैदानात दाखल झालेत पोरा सोरा नाव आहे तो म्हणजे जय हनुमान खेवारा. लागोपाठचे 2 चौकार आलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 किलो तांदूळ 2 किलो गहू. धावसंख्या धावफलकावरती रोख बॅट मध्ये 9 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे शरद ज्यांच्या माध्यमातून पहा फलंदाज प्रसाद साठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ओहो आणि आयोजन कमिटीकडनं षटकार हॅट्रिक जर होत असेल तर 700. नाद करती काय यासाठी नवापाडा म्हणतात. भले तुम्हाला जमत नसेल 8चा पाडा तर या आमच्या गावाचं नाव नवापाडा. चला आणि विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो गाव जरी लहान असलं तरी काम मात्र त्यांचं मजबूत आहे. खरं आता निश्चित कौतुक करावं लागेल. आणि याही वेळेस हो फटका पॉवरफुल आलाय. याही वेळेस चेंडू मात्र निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा
खेवारे क्रिकेट संघाच्या. किसल क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला चांगली कामगिरी करणं गरजेचं राहील. शरद ज्यांच्या माध्यमातून अजून जर का फलंदाज षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर अजून 1000 रुपयांचं पारितोषिक. ओहो यावेळेस ओहो चापाचापी झाली तोपर्यंत पहा इथे पंचांचा सिग्नल आलाय. नो बॉल. डाळीत कांजी कांजात वरण लोणचा म्हणून सांगतात डाळ भात लोणचा कोण नाही कोणचा घ्या आता उंचा. इथे सेम कार्यक्रम झाला. सगळ्यांचं विलास खुटल तेव्हा आमच्या विलासचं मटण. आता धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. शेवटचा बॉल बाकी आहे. एकंदरीत 44 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. फ्री हिटचा बॉल कोदून काढण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल आहे एक सिंगल घेण्यासाठी. ओहो शतरक्षक 2 शतरक्षक. काय बोलायचं आहे नको केली आवाज कमाल. मोच कर दी काय बोलायचं आहे. अख्खा गाव मामाचा पण काय नाही कामाचा भाषा बिना लग्नाचा तो भटसवा. रमेश दादा वडवले ज्यांच्या माध्यमातून आयुषनं लागोपाठचे 2 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि आमच्या शरद दादा ज्यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. 500चे मानकरी ठरलेत अजून 500 दिले जातील. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हर 4 24 धावा. 24 धावा धावफलकावरती. कमालीची बॅटिंग. आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत आलेला आहात की पर्व आहे फक्त दुसरं परंतु या दुसऱ्या पर्वामध्ये पहिल्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने बाईक नव्हती. या पर्वामध्ये बाईक ठेवले. पेट्रोल तुम्हाला महाग होत असेल पेट्रोल मिळत नसेल तर फक्त लाईट वरती चार्जिंग करा. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. माझ्यासाठी तर मी खऱ्या अर्थाने निश्चित नवापाडा आयोजनामध्ये ज्या वेळेस आयोजन होतं त्यावेळेस किती शेड्यूल बिझी असला तरी देखील एक ना एक दिवस कधीच विसरत नाही. त्यांचं मी आभार मानेन की असं पहिलं आयोजन आहे की एक ना एक दिवस माझ्यासाठी नेहमी ते शिल्लक ठेवतच असतात. आणि अगदी आपण पाहू शकाल शरददादा ज्यांच्या माध्यमातून आयुषसाठी देखील पारितोषिक आहे. जर का 3 चौकार 3 षटकार खेळत असेल तर 500 रुपयांचं पारितोषिक आयोजन कमिटीकडनं. षटकार हॅट्रिक 700. ओहो घसरगुंडी पुसरपुंडी फटका मारलेला आहे. शतरक्षक आलेला आहे. ओहो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. हा ना करता करता 2 धावा. 2 धावा धावफलकावरती. या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 26 धावा धावफलकावरती. 11 बॉल 18 ची गरज. 11 चेंडू 18 धावा. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त हाच तो दरार आहे तो म्हणजे श्री दत्त कृपा चषक 2026 नाईटची क्रीडा स्पर्धा रात्र क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. साहिल. चला खेवारे टीमचे समर्थक विलास तिथे लाईटच्या पोल पासून थोडंसं साईडला व्हा जेणेकरून तिथे वायरी आहेत. तुम्हाला दुखापत होईल. दुखापत होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला विनंती आहे. ओहो फटका चांगला आहे. शतरक्षक होता त्याच्या या वाकाच्या बाहेर. पुन्हा एकदा ओहो नाही खेवारवाला आज काय तरी वेगळाच खाऊन आलं. खैज बी लागलाय काय हेडर लिबटले काय झाला कॉकटेल काय माहित बाबा. रपारप जेवलं नाही कारण विलास शेटनं उद्या बोकड ठेवलेला आहे खास करून. 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिला बॉल. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्त आणि अल्पशा दरामध्ये मिळतील ही जाहिरात होती. अजून बाकी आहे. 10 बॉल 13. 10 चेंडूने 13 धावा. 10 बॉल 13 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज साहिलला कमबॅक करणं गरजेचं राहील किसल टीमसाठी. आणि इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू आहे. येत्या काही दिवसामध्ये किसल गावाचा अभिमान वाढवणारी नाईटची क्रीडा स्पर्धा देखील आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे. दसई असोसिएशन अंतर्गत असणारा खऱ्या अर्थाने नामांकित संघ म्हणून किसल संघाकडे पाहिले जातं आणि येत्या काही दिवसामध्ये त्यांची देखील नाईटची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकनाथ सुरोसे यांच्या माध्यमातून आयुष जर का 3 षटकार खेळत असेल तर 2000 रुपयांचं पारितोषिक. ओहो फटका जबरदस्त. शतरक्षक आला तिथे बॉल पर्यंत पोहोचलाय. थोडंसं फंबल झाला. अशी फिल्डिंग मध्ये शेम. बाजारात आणला बाजार त्याला काय बजवायचं आणि मांडीला झालं गचकरण त्याला काय खाजवायचं. आता पुन्हा एकदा धावसंख्या 2 न पुढे जाईल. 2च्या मध्ये संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल 11. 8 बॉल 11 ची गरज आहे.
हे 2 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. 8 बॉल 11ची आवश्यकता. याही वेळेस वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्ग षटकार बन चुकेगा नाही साला. आईवाज येईल जर का एखादा प्रेक्षक मायबाप घेत असेल. जर एका हाताने घेतला तर 200 रुपये, 2 हाताने घेतला तर 100 रुपये. चलो भाई चलो बाटो भाई बाटो टिकट बाटो लाइन लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी को बाटो किसी को मत आटो टिकट माशा टिकट बाटो नवा पाड़ा बोलते सबको खोलते चलो चलो चला 39 बनल्यात. 7 बॉल 5ची गरज असताना फटका आणि इथे 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 सामना इजले बॉल. आता एका धावेची गरज आहे आणि अगदी आमचे मटनवाले विलासदादा ज्यांच्या माध्यमातून दोनही फलंदाजसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मित्रांनो इथे खेवारे संघाचा विषय असा आहे की पैशाचा विषय नाही, ते अनेक स्पर्धा रडलेत एका ट्रॉफीसाठी. आणि विलासदादा ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि दोनही फलंदाजसाठी 1000. खऱ्या अर्थाने ही ट्रॉफीची कमाल आहे. कारण अगदी आम्ही मला वाटतं जय हनुमान मठ चषकामध्ये अक्षरशः सगळे खेळाडू डोळ्यामध्ये पाणी आणून अक्षरशः रडले होते. तीच आठवण आज. पैशापेक्षा ट्रॉफी महत्वाची आहे. 6 चेंडू एका धावेची गरज. पाहिला जाईल आता येईल का. आणि भांडी घशा शॉट हांडी भांडी खोंबली चमली आणि इथे मात्र जय हनुमान खेवारे संघ या सामन्यामध्ये विजय होतो. अभिनंदन टीम. तसेच चांगला खेळ आपल्याला किसल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. किसल टीमचं ही मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत.